तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर सोयाबीनमध्ये तणनाशकाची फवारणी झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो बरेचदा आपलं सोयाबीन थांबल्यासारखं दिसते. तर त्याच्याच नंतर आपल्याला जो पण पहिला फवारणी घ्यायचाच असतो त्यामध्ये आपल्याला जी सोयाबीन आहे त्याची चांगली वाढ झाली पाहिजे. यासाठी आपल्याला काय केलं गेलं पाहिजे शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपल्याला बायोविटा एक्स याचा आपण वापर केला गेला पाहिजे. याची जर का आपण फवारणी 40 ml प्रतिपंप केली तर आपल्या सोयाबीनला जो पण काही शॉक वगैरे बसला असेल त्याच्यातून निघण्यास मदत होते आणि त्याची वाढ पण चांगली होते. सोबतच या काळात शेतकरी मित्रांनो थोड्या प्रमाणात आपल्याला पानावरती डाग किंवा थोड्या प्रमाणात हलकी प्रमाणात अळी आढळून दिसते. त्यासाठी तुम्ही क्लोरो 50% याचाही वापर केला तर अळीचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊन जाणार. सोबतच याच्यामध्ये एक विद्राव खत जे नवीन मार्केटमध्ये आलं आहे शेतकरी मित्रांनो, एनरिच 21, याच्यामध्ये 21% नत्र आहे आणि त्याच्यामध्ये सल्फरचं पण प्रमाण येते शेतकरी मित्रांनो. याचा जर का आपण वापर केला 100 ग्रॅम प्रतिपंपाच्या हिशोबाने तर आपल्या सोयाबीनला चांगल्या प्रमाणे वाढ होईल व फुटवे वाढण्यास मदत होईल शेतकरी मित्रांनो. तर अशाच प्रकारे आपण सोयाबीनवरती पहिली फवारणी करा जेणेकरून आपल्या सोयाबीनची चांगली जोमदार वाढ होईल व फुटवे वाढून त्याला फुलं लागण्यास मदत होईल शेतकरी मित्रांनो. जर का माहिती आवडली असेल तर पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.